इतिहास आहे. मधली जी फळी आहे त्यांची देखील बॅटिंग भरपूर चांगली आहे. अगदी पाहिलं ना तर करण आणि आर्यन हे दोन खेळाडू जबरदस्त आहे. कधी कधी आर्यन हा फलंदाज देखील ओपनिंग करत असतो, त्यामुळे विसरून देखील चालणार नाहीये. 6 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाज ट्रॅकवर अक्षय. अक्षयला तुम्ही बघू शकता. 6 बॉल 13 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. दोन टीम दरम्यान पहिला चेंडू अक्षयचा. हो, यावेळेस फटका फसलाय आणि झेल यस पकडली जाईल. झेल फलंदाज होईल फेल. आर्यन बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन विश्वास हा देखील छोटा खेळाडू आहे, परंतु क्षमता भरपूर आहे. 5 बॉल शिल्लक आहे. 13 धावसंख्येची गरज आहे. 4 वाजून 49 मिनिटे झालेत. जवळजवळ 5 वाजलेत. हरकत नाही, सकाळचं सत्र आहे, परंतु आम्ही मॅचच पूर्ण करणार ह्यात शंका नाही आहे. कारण उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपण बघणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये कसे सामने उरकतील याकडे जास्त फोकस केला जाईल उद्याच्या दिवसामध्ये. आणि त्या विश्वास जातो स्ट्रायकिंग एंडवर. 5 बॉल शिल्लक आहेत. 13 ची गरज आहे. इथे देखील त्रिफलाची फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. विश्वास बॅक टू द पवेलियन. बघा 18 बॉल शिल्लक होते. 21 धाव संख्येचं समीकरण होतं. असं वाटलं होतं की 21 धावा झुगरेवाडी टीम सहज करू शकते, परंतु 21 धावा करताना सुद्धा गोलंदाजी तितकीच ताकदीची पाहायला मिळाली. आणि आज आम्ही काय एवढ्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालोय त्याचा एकमेव उदाहरण म्हणजे खांडेचा पाडा टीम. अर्थात तुम्ही बघू शकता खऱ्या अर्थाने या टीमने ना सर्वांचे मन जिंकलेत. जवळजवळ मग पनवेल विभाग असो, मग ते कर्जत विभाग असो किंवा अंबरनाथ विभाग असो, त्या सर्व ठिकाणी खेळण्यासाठी हे खांडीचा पाडा संघ सर्व पाहायला मिळतो. आणि आज अप्रतिम गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा खर्च केलेत. उर्वरित बॉल शिल्लक आहे 4 आणि धावा बडवायचे 13. बघा हरेश येतोय स्ट्रायकिंग एंडवर. कदाचित 1-2 फटके हरेशच्या बॅटमधून जर आले तर मॅच बनू शकते. म्हणजे 4 बॉल शिल्लक आहेत. 13 ची गरज आहे. सॉरी 3 बॉल शिल्लक आहेत. 13 ची गरज आहे. हो, इथे फटका हवेत आहे. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. इथे पकडली जाईल. जबरदस्त जाईल. वॉडा कॅच जबरदस्त जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. हरेश बाद टू द पब्लिक. आयोजित नारायण डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा सभापती चषक 2026 चे पहिलं पर्व नाईट रजनी शृंखला. खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता पहिली रजनी शृंखला आहे अंबेरपाडा टीमची, परंतु संघ देखील जवळ जाऊन पोहोचलाय अगदी शेवटची मॅच खेळण्यासाठी. कदाचित त्यांना देखील असं वाटत असेल की आम्ही देखील ही ट्रॉफी उचलू की काय, परंतु हरकत नाही, प्रयत्न केले जातील, ते देखील पाहावं लागेल. हो, यावेळेस देखील फलंदाज बाद. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 1 आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले. विजयाची पकड ही सर्व पाहायला मिळते टीम खांडेच्या पाडा संघाकडून. अगदी पाहिलं तर बॅटची टॉपेज होती. विकेटचं पतन, तदनंतर कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं दीपक भगतने आणि चाने कमालीचं षटक हाताळलं. एकही धाव खर्च केली नाही. तो दीपक भगत 500 रुपयाचा मानकरी ठरला. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आकाश भगतने. आणि तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी, ही देखील मिडल ओव्हर मात्र पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी
ओ हो, जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली कडेच्या पाड्या टीम कडून आणि या सामन्याचा मन ऑफ द मॅच कडे वळतोय.